सर्व सद्भाविकांना सस्नेह श्रीराम. आजचा खूप माहितीपूर्ण असलेला व्हिडिओ ठरेल. शेकडो लोकांचे कॉल मेसेजवर विचारणा झाली की मकर संक्रांती आणि एकादशी एकाच दिवशी येत आहे, तर खूप मोठा गोंधळ त्या ठिकाणी झाला. तर कदाचित 23 वर्षानंतर असा योग आलाय की एकादशी आणि मकर संक्रांती एकाच दिवशी आल्यात. तर बघा, एकादशी व्रत हे कायमचं असतं, पाक्षिक असतं, 15 दिवसात येणारं. संक्रांत ही वार्षिक असते, परंतु दोघांचे महत्त्व श्रेष्ठ आहेत. वर्षातनं एकदा येणाऱ्याचं महत्त्व तसं जास्त मोठं असतं, परंतु वैष्णव परंपरेमध्ये एकादशीचंही महत्त्व श्रेष्ठ आहेत. यावर शास्त्रीय निर्णय असा आहे की संक्रांत सण त्या दिवशी खाद्यपदार्थांनी साजरा करता येणार नाही. तीळ आणि गूळ याचं विशेष महत्त्व आहे. त्याचं वाटप, दान अवश्य केलं पाहिजे. भले ते तुम्ही दुसऱ्या दिवशी खाऊ शकता, प्राशन करू शकता. काही म्हणतील आम्हाला एकादशी नसते, आम्ही नाही धरत, आम्ही नाही मानत. त्यांच्यासाठीही एक मोलाचा सल्ला. त्यांना सणाचे पदार्थ बनवायचे असेल बनवू शकतात, पण त्यामध्ये भात, तांदूळ, चावल ज्याला आपण म्हणतो ते शिजवू नये, बनवू नये, वाटू नये, खाऊ नये. निदान एवढा नियम पाळावा. बाकी सणवार न करता व्रत ज्यांना आहे त्यांनी व्रत धरून तीळदान अवश्य करावं. दुसऱ्या दिवशी ते तीळ, गूळ, लाडू जे काय आहेत ते आपण खाऊ शकतो. संक्रांतीचा पर्वकाल त्या ठिकाणी दुपारी 3 वाजेपासून तर सूर्यास्तापर्यंत आहेत. या वेळेत सत्कर्मामध्ये दिलेले दान, पवित्र नद्यांमध्ये स्नान, होम, हवन, मंत्र जप याचं पुण्य लाख पटीनं मिळत असतं. त्याचा आपण अवश्य लाभ घ्यावा. संक्रांती ही देवी दरवर्षी विशिष्ट दिशेने, विशिष्ट अवस्थेमध्ये प्रवास करत असते. त्या तिच्या अवस्था शुभ आणि अशुभ परिणाम देत असतात. 2-3 पॉइंटवर आपण विचार करू. तर यावर्षी हळद, पिवळे वस्त्र, साड्या, कपडे हे भरपूर महागतील, महाग विकेल. दूध, साखर अशा वस्तूंचे देखील भाव वाढतील. स्त्रियांवर काही प्रमाणात अत्याचार वाढतील. काही राजकीय नेते यांच्या हाणामाऱ्या आणि खून त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. प्रेमाने सर्वांनी म्हणा श्रीराम. यावर्षी जाईची फुले, जाईची शेती ही हानिकारक ठरेल. त्यापासनं दूर राहिलेलं कधीही चांगलं. एकंदरीत शुभ आणि अशुभता अशा पद्धतीने असेल. बाकी मंगल कार्ये, शुभ कार्ये देखील भरपूर घडतील. असं शुभ आणि अशुभ संमिश्र फळ देणारी ही या ठिकाणी मकर संक्रांती आहेत. या पद्धतीने आपण त्याचा लाभ घ्यावा. श्रीराम.